नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे बाजारातील सर्वात स्वस्त वस्तू स्त्री. मित्रहो, आज दिवाळीतला भाऊबीजेचा सण आहे. आज बहीण आपल्या भावाला विधिवत ओवाळते आणि त्या निमित्तानं भाऊ तिला एखादी भेटवस्तू अर्पण करतो. म्हणजे काय होतं? बहीण भावाला ओवाळते तेव्हा ती त्याच्या पुरुषार्थाला ओवाळते, त्याच्या पराक्रमाला आवाहन करते. ती त्याच्या संरक्षण क्षमतेचं, संरक्षण सिद्धतेचं कौतुक करते आणि त्याच्याकडून अपेक्षा करते की तिचा जो सन्मान आहे, महिलांचा जो सन्मान आहे, त्याचं रक्षण तो भाऊराया करेल. आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. त्याचा अर्थ असा आहे की आपली बहीण आणि तिचं सौभाग्य हे नेहमी आपदा विपदा मुक्त राहील. ती मोकळेपणानं श्वास घेऊ शकेल, मोकळेपणानं रस्त्यावरून फिरू शकेल. असं एक मंगल निर्भय वातावरण समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न भाऊ म्हणून तो कसोशीनं करेल. भाऊबीजेचा भाऊबीज या सणाचा, उत्सवाचा हा अर्थ आहे. सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होणार आहेत. काही आरोप हे मूलभूत स्वरूपाचे आहेत की अमुक पक्ष निवडून आला तर संविधानाला धोका आहे. म्हणून हे सांगितलं पाहिजे, या सणांचं महत्त्व सांगितलं पाहिजे की दुर्दैवानं आपल्याकडे काँग्रेस संस्कृतीकडून महिलांचा सन्मान राखला गेला नाही. आपल्या भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी घटना म्हणजे आपण 1947ला जे स्वतंत्र झालो ब्रिटिशांच्या दास्यत्वातून, ती आहे. पण त्यावेळेला स्त्रियांचा सन्मान पायदळी तोडवला गेला आणि काँग्रेस संस्कृतीनं तो होऊ दिला. मुसलमान लिंग पिसाटांपासून हिंदू महिलांना काँग्रेस संस्कृतीकडून संरक्षण मिळालं नाही. त्या मुसलमानांच्या लिंगपिसाट मुसलमानांच्या भक्षस्थानी सहजपणे पडल्या. काँग्रेस संस्कृतीनं त्या भ्रांत राष्ट्रवादापायी, हिंदू मुस्लिम ऐक्यापायी त्या भक्षस्थानी पडू दिल्या. हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा अर्थ आहे. आणि अशा महिलांचा सन्मान न करणाऱ्या भ्रांत राष्ट्रवादापोटी अशा राज्यकर्त्यांना आपण आपल्यावर राज्य करू दिलं, हा आपल्या पुरुषार्थाचा अपमान आहे. हा एकंदर भारतीय समाजस्थिती किती किडलेली आहे याचं हे प्रत्यंतर आहे, याचा हा आरसा आहे. एकंदर भारतीय सामाजिक वातावरण हा बाजार होता. प्रत्येक वस्तू ही विक्रीला ठेवलेली होती. जो आक्रमक असेल, जो गुंड असेल, तो हा बाजार लुटू शकत होता. या निमित्तानं दिवाळी अंकानी काही योगदान केलंय का आपण बघूया. अक्षरदान नावाचा एक चांगला दिवाळी अंक प्रतिवर्षी निघतो आणि तो एका विशिष्ट विषयाला वाहिलेला असतो. यावेळचा त्यांचा विशेष अंक आहे गावोगावचे बाजार. संपादक आहेत मोतीराम पौळ, पुण्याचे आहेत. या अंकामध्ये आत्ता आपली जी डीमार्ट संस्कृती आहे, मॉल संस्कृती आहे, पूर्वी नव्हतं असं. पूर्वी आठवड्याला बाजार भरत असत. 400-500 दुकानं दाटीवाटीनं एका माळावर अशी मंगळवारी शुक्रवारी बाजार भरत असे. आणि तिथेही दुकानं असत. सर्व प्रकारच्या वस्तू गावकऱ्यांना तिथे मिळत.
तुळजापूरचा बाजार कसा होता, गोंदवल्याचा बाजार कसा होता, हे तुम्हाला या दिवाळी अंकात अक्षरदानच्या वाचायला मिळणारे 300 रुपये मूल्य आहे. या देहांचे बाजार कसे असतात याची माहिती आहे. 3-4 लेख आहेत. सिनेमाचा बाजार, साहित्यातला बाजार, बैलांचा बाजार, पक्ष्यांचा बाजार. या बाजारात विक्री कशी होते, विनिमय कसा होतो, मनोरंजन कसं होतं आणि एकंदर सामाजिक अभिसरण कसं होतं, हे या दिवाळी अंकात आहे आणि ते मुद्दाम वाचलं पाहिजे. याच्यामध्ये सिनेमातल्या बाजाराची माया असा डॉक्टर मिलिंद दामले यांचा लेख आहे. त्याचा मला मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो. त्याच्यामध्ये महिलांचा सन्मान हा विषय आलेला आहे म्हणून मी तो उल्लेख करतो आहे. साहिर लुधियानवीचं एक गाणं त्यांनी दिलं आहे. 1958ला साधना नावाचा चित्रपट निघाला. त्यात साहिर लुधियानवीचं गाणं आहे. त्यातल्या ओळी अशा आहेत. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया. वैजंतीमालेची भूमिका आहे या चित्रपटात. ती तवायफ आहे. कहो जी तुम क्या क्या खरीदोगे अशा तिची गाण्यातली ओळ आहे. इथे सगळ्या वस्तू खरेदीसाठी ठेवल्या आहेत, तुम्ही काय काय घेणार आहात. तर हे जे गाणं आहे केवढा विरोधाभास आहे की स्त्रीनं पुरुषाला जन्म दिला आहे आणि पुरुष तिला बाजारात उभी करतो विक्रीची वस्तू म्हणून. केवढी कृतज्ञता आहे. भाऊबीजेच्या दिवशी मुद्दाम हे मला लक्षात आणून द्यायचं आहे. कसं असतं पहा की जगातल्या अनेक पुरुषांचे फार थोडे पुरुष यशस्वी होतात. अनेकांचे स्वप्नभंग असतात. कोणाला उद्योगपती व्हायचं असतं, श्रीमंत तर प्रत्येकाला व्हायचं असतं. कोणाला मोठा साहित्यिक व्हायचं असतं, नट व्हायचं असतं. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत. पण मग आपण दैवाला दोष देत असे गप्प बसतो. आपण वेडे पिसाट होत नाही. आपण डिप्रेशननी असे संत्रस्त होत नाही. थोडा काळ होतो, आपण सावरतो. पण काम हा विषय आहे. तिथे मात्र आपण स्वस्तात मिळणारी वस्तू म्हणून संयम पाळत नाही किंवा स्वप्नभंग तिथे माणसाचा होत नाही. माणसाला शेवटपर्यंत तो स्त्री सुख मिळवण्याचा या ना त्या मार्गानं प्रयत्न करत असतो. कारण स्त्री ही सगळ्यात स्वस्त वस्तू आहे अशी त्याची भावना झालेली असते, असा त्याचा समज झालेला असतो. त्यामुळे स्त्री या विषयामध्ये तो अनिर्बंध असतो. भाऊबीजेचा सण त्यासाठी मुद्दाम पाळायचा असतो की संयमाला महत्त्व असलं पाहिजे, मर्यादेला महत्त्व असलं पाहिजे. पहा कसं असतं की आपल्याला आयुष्यात एकच बायको असते. बाकीच्या आपल्या बहिणी असतात, कन्या असतात, मातोश्री असतात. असा एक मनावर संस्कार झाला पाहिजे. तो होण्यासाठी भाऊबीज हा सण आहे. भाऊबीज हा मर्यादा, संयम आणि याच्यातल्या मग पुराणातल्या गोष्टी आहेत. ययाती नावाचा एक राजा होऊन गेला. याच्या विषय वासना अमर्याद होत्या. तो म्हातारा झाला तरी त्याच्या विषय वासना थांबेनात. त्याचं काम त्याला आवरता येणार. त्यांनी आपल्या मुलांकडं तारुण्य मागितलं आणि शर्मिष्ठेपासून त्याला जो मुलगा झाला होता पुरू, त्यांनी आपलं तारुण्य त्याला दिलं आणि पुरू म्हातारा झाला. शेवटी ययातीने अनेक वर्ष उपभोग घेतल्यानंतर श्रीसुखाचा त्याच्या असं लक्षात आलं की काम हा भोगानं शमत नाही. आहुतीनं जसा अग्नी अधिक वाढतो, प्रज्वलित होतो, तसा कामानं, भोगानं काम वाढत जातो, तो अधिक प्रज्वलित होतो.
तो थंड होत नाही, तो शमत नाही, तो शांत होत नाही. म्हणून आयुष्याला संयमाचं, मर्यादांचं आणि स्त्रीकडे एका विशिष्ट सन्मानाच्या दृष्टीनं बघण्याचं, ती आपली मातोश्री असू शकते, पुढच्या जन्मात ती आपली बहीण असू शकते, ती आपली कन्या असू शकते, या दृष्टीनं तिच्याकडे आदरानं बघणं, तिच्याकडे वेगळ्या प्रकारच्या आदरयुक्त भावनेनं बघणं, हे तुम्हाला भाऊबीजेच्या बहीण जी ओवाळते त्या दिव्याच्या प्रकाशात हा अर्थ तुम्ही जाणून घ्यायचा असतो. सगळ्या बहिणी, सगळ्या स्त्रिया आपल्या बहिणी आहेत. तर भाऊबीजेच्या या आजच्या दिवसाचं महत्त्व सांगताना मला हे मुद्दाम लक्षात आणून द्यायचं आहे की आपल्याकडे असे राज्यकर्ते आपल्याला आता निर्माण करायचे आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून, की जे महिलांचा सन्मान करतील, महिलांच्या अब्रूचं रक्षण करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे असं मानतील. आणि कोणताही समाज तो मत देतो म्हणून त्याला आमच्या स्त्रिया या स्वस्त वस्तू बाजारातली आहेत अशा समजुतीनं घालता येणार नाही त्यांच्या शिलावर, असे राज्यकर्ते आपल्याला निवडायचे आहेत. हा आजच्या भाऊबीजेच्या दिवसाचा संदेश आहे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.